नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण उरलेल्या भाकरीपासून चिवडा बनवणार आहोत. तुम्ही याला चिवडा म्हणा किंवा उरलेल्या भाकरीचे पोहे सुद्धा म्हणू शकता किंवा उरलेल्या भाकरीचा नाश्ता म्हणा. काहीही म्हणा, पण ही जी रेसिपी आहे ना, ही जबरदस्त चवीची आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय केली पाहिजे. तर इथे मी काय केलंय की जी उरलेली भाकरी आहे ती ताटामध्ये घेतलेली आहे आणि त्यावरती पाणी घातलेलं आहे. आता हे पाणी आपण 5 मिनिट असंच ठेवणार आहोत. थोडक्यात काय तर ही भाकरी जी आहे ती आपण भिजवून घेणार आहोत. ताटामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते ओतून देणार आहोत. आता एकदा 5 मिनिट झाले, ही भाकरी चांगली ओली झाली की अशा प्रकारे आपोआप याचा चुरा होतो. आता हाताच्या साहाय्याने शक्य होईल तितका बारीक चुरा या भाकरीचा करायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता, आता या भाकरीचा चुरा मी करून घेतलेला आहे. आणि आता मी गॅसवरती कढई ठेवून गॅस ऑन करून या कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी मोहरी मी तेलामध्ये घातलेली आहे. सोबतच थोडेसे जिरे घातलेले आहेत. आता हे जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर इथे मी एक छोटा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. आपण जेवढी भाकरी घेतलेली असेल किंवा जितका चुरा झालेला आहे त्या प्रमाणामध्ये कांदा घ्यायचा आहे आणि हा कांदा तेलामध्ये 2 ते 3 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. एकदा हा कांदा परतून झाला की यामध्ये मी थोडीशी कढीपत्त्याची पावडर घातलेली आहे, चिमूटभर हळद घातलेली आहे, सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जो घरचा लाल मसाला असतो किंवा कांदा लसूण मसाला असतो तो 1 चमचा मी घातलेला आहे. आता ह्याचे प्रमाण आहे ते आपण जी घेतलेली भाकरी आहे त्यानुसार बदलू शकतं. आता हे मसाले कांद्यामध्ये घातल्यानंतर 1 ते 2 मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत. आता तुम्ही इथे पाहू शकता 1 ते 2 मिनिटानंतर आपले सर्व मसाले चांगले परतून झालेले आहेत. आता आपण यामध्ये भाकरीचा चुरा घालणार आहोत. हा चुरा घातल्यानंतर कांदा आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित 3 ते 4 मिनिट मिक्स करून घ्यायचा आहे. इथे सतत हलवत राहून हा कांदा आणि मसाला या भाकरीच्या तुकड्यांना व्यवस्थित लागेल अशा प्रकारे घाई न करता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून झाल्यानंतर शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर आपला इथे उरलेल्या भाकरीचा नाश्ता तयार आहे. एकदम पौष्टिक असा, पटकन पोट भरणारा तसेच झटपट तयार होणारा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.